नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, असिस्टंट प्रोफेसर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या एक्झाम येत्या 15 तारखेला शेड्यूल झालेल्या आहेत. त्याचं नोटिफिकेशन आलं आणि मी ते तुमच्यापर्यंत घेऊन आलो. एक नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे, ते आहे तुमच्या हॉल तिकीट बद्दल. तुम्हाला हॉल तिकीट कधी आणि केव्हा मिळणार. तसं तर या प्रसिद्धी पत्रक आल्यानंतर लगेच तुमच्या वेबसाईटवर हॉल तिकीट अवेलेबल होणं गरजेचे होते, पण तसे झालेले नाही. त्यासाठी तुम्हाला उद्यापर्यंतचा वेट करा. उद्या नाही आले हॉल तिकीट तर मग पुन्हा एमपीएससी, तसं तर होणार नाही की उद्यापर्यंत येणार नाही, राईट. उद्यापर्यंत नक्की येतीलच. बाकीचे जे प्रसिद्धी पत्रक आलंय ते आपण या व्हिडिओमध्ये नक्की बघून घेऊ. तत्पूर्वी मी एक क्रॅश कोर्स टाकला मेकॅनिकलचा किंवा इलेक्ट्रिकल, सिव्हिल सर्व असिस्टंट प्रोफेसरच्या पोस्टसाठी मॅथमॅटिक्सचा क्रॅश कोर्स आहे. 99 रुपये प्लस जीएसटी मध्ये हा क्रॅश कोर्स ठेवला. खरंच क्रॅश मध्येच मॅथमॅटिक्स घेतोय मी. थोडंसं उशिरा आपण लॉन्च केला होता, ते मुलांच्या आग्रहास्तव हा कोर्स मी लॉन्च केला, राईट. आणि मी स्वतः याच्यामध्ये शिकवतोय. डेफिनेटली 1-2 दिवसामध्ये हा पूर्ण अपडेट झालेला असेल. सध्या मी त्याची रेकॉर्डिंग करतोय. 4-5 लेक्चर ऍड केले. सर्व सिलेबस मी कव्हर करणार आहे आणि क्रॅश मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, कारण एका तासात तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, जे की थोडंसं डिफिकल्ट आहे करणं, राईट. त्यामुळं तुम्हाला याच्यावर थोडासा चांगला फोकस करायचा आहे. मॅथ पण, कारण इझी क्वेश्चन आले तर ते जमायला हवे, खूप डिफिकल्ट क्वेश्चन आले तर स्किप करावे लागतील टाइमा अभावी. तर हा आपला क्रॅश कोर्स आहे. मेकॅनिकलची एक क्रॅश बॅच टाकली, क्रॅश मध्येच आहे बॅच ती, ओके. म्हणजे थर्मो 2 तासात 2 लेक्चर म्हणजे 3 तासात शिकवलेलं आहे. त्यानंतर FM 4-5 तासामध्ये क्रॅश मध्ये घेतलं. तर असं सगळं हिट ट्रान्सफर 2.25 तासामध्ये क्रॅश मध्ये घेतलं. आयसी इंजिन 2 तासात क्रॅश मध्ये घेतलं. RAC 2 तासात क्रॅश मध्ये घेतलं. अशी एक क्रॅश बॅच आहे. 500 रुपयामध्ये. कम्प्युटरची पण आपण टेस्ट सिरीज टाकली. सिव्हिल इलेक्ट्रिकलची पण टेस्ट सिरीज 199 रुपयामध्ये अवेलेबल करून दिलेली आहे. मेकॅनिकलची पण टेस्ट सिरीज आहे, तुम्हाला हवं असेल तर. कारण आता टेस्ट, क्रॅश वगैरे अशावरच आपण फोकस करायला पाहिजे. जे लोकांनी ITI प्रिन्सिपलचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी आपण ITI प्रिन्सिपलची पण बॅच आपली आहे. हे बघा, नवीन प्रसिद्धी पत्रक आहे 8 तारखेचं, ओके. 8 डिसेंबर 2025चं. त्यानुसार आपल्याला जो इलेक्ट्रिकलचा सहाय्यक प्राध्यापक किंवा सहयोगी आणि सहाय्यक हे दोन्ही आहेत. क्लिअर. असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर 15 डिसेंबरला सकाळी 9 ते 10 तुमचा पेपर आहे, राईट. आणि मेकॅनिकल वाल्यांचा फक्त मुंबईचं सेंटर आहे तुम्हाला. मेकॅनिकल वाला असिस्टंट असोसिएट 15 डिसेंबर सकाळी 10:30, 11:30 ते 12:30 मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर अशा 3 ठिकाणी तुमचा पेपर असणार आहे. टायमिंग काय दिला? 10:30 ते 12:30च्या दरम्यान. तुम्हाला 2 तास अगोदर तिथं पोहोचायचं आहे. तुमच्या जागेवर तुम्हाला अर्धा तास अगोदर जाऊन बसलं गेलं पाहिजे, राईट. यानंतर तुम्हाला एंट्री दिली जाणार नाही. सोबत तुम्हाला फक्त पेन, प्रवेश प्रमाणपत्र, मूळ ओळखपत्र व त्याच्या छायांकित प्रत एवढंच नेता येईल. बाकी वॉलेट बिलेट या त्या गोष्टी बिलकुल नेता येणार नाहीत. आता सध्या हॉल तिकीट साईटवर आलंय का? मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा ते हॉल तिकीट साईटवर आलेलं नाही, राईट. उद्यापर्यंत हे हॉल तिकीट येण्याचे चान्सेस आहेत, राईट. मी तसे ते अपडेट देतो. आल्यानंतरही एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो, क्लिअर. आणि त्याच सोबत एक ऑनलाईन टेस्ट जी आहे ती अवेलेबल करून दिलेली आहे एमपीएससीने त्यांच्या पोर्टलवर, ओके. ऑनलाईन फॅसिलिटी मध्ये जायचं तुम्ही आणि त्या कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन मध्ये मॉक टेस्ट दिलेली आहे. ते टेस्ट एकदा तुम्ही अटेम्प्ट करा, जेणेकरून तुम्हाला थोडासा ओव्हरव्ह्यू आलेला असेल. यासाठी मी तुम्हाला इथं दाखवतोय. हे बघा, हे ऑनलाईन फॅसिलिटी आहे. याच्यामध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे. याच्यात मॉक टेस्ट आहे. त्याच्यावर क्लिक केलं, ओके. इथं काहीच नाही करायचं, फक्त साइन इन करून टाका डायरेक्टली, ओके. तुम्हाला हे क्वेश्चन्स दिसतील. 1-2 क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचे. क्वेश्चन बरोबर येतात का, चूक येतात का, काही गरज नाही. फक्त एक ट्राय करायचं की कशा प्रकारे टेस्ट असते, राईट. त्याबद्दलचं तुम्ही हे बघू शकता. आन्सर क्वेश्चन, नॉट आन्सर क्वेश्चन, नॉट व्हिजिटेड, मार्क फॉर रिव्ह्यू, आन्सर अँड मार्क फॉर रिव्ह्यू वगैरे ह्या अशा गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. ते थोडीशी आपली प्रॅक्टिस होते. त्यामुळे प्रत्येकानं एमपीएससीच्या साईटवर जाऊन ही गोष्ट नक्की करायची आहे. काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये टाका. आपला एक टेलिग्रामचा ग्रुप बनलेला असिस्टंट प्रोफेसरचा, पुढे पॉलिटेक्निक लेक्चरर साठी त्याच ग्रुप थ्रू मी गाईड करणार आहे. ते ग्रुप तुम्ही जॉईन करून ठेवा, राईट. तिथं डिस्कशन होतात, काही डाऊट्स वगैरे असतील तेही क्लिअर होतात. मी सध्या थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.